सूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपणा सर्वांना चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आज आहे आपल्या स्वामींचा प्रिय वार गुरुवार. तर आज आपण गुरुवार विशेष बघूयात. स्वामींची नित्य सेवा, नित्य पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि नित्य सेवेमध्ये आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की जेणेकरून त्या सेवेचा आपल्याला अद्भुत असा अनुभव येईल. आणि जर आपण पहिल्यांदाच सेवा सुरू करायचा विचार करत असाल तर कोणत्या गोष्टींची आपण आवर्जून काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टींचा सेवेमध्ये समावेश केला पाहिजे, हे सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो. तर तरीही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो. माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास बिलकुल विसरू नका मैत्रिणींनो. तर चला मग विषयाला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे मैत्रिणींनो. दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे असे मानले जाते मैत्रिणींनो. तसेच अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची मनातील श्रद्धा आहे मैत्रिणींनो. स्वामी पाठीशी नित्य उभे असतातच असा अनुभव हजारो भक्तांचा आहे. काही लोक तर स्वामींचा अनुभव आल्यावर लीन होऊन स्वामी चरणी येणारेही असतात मैत्रिणींनो. अनेक जण हे आपापल्या परीने स्वामींची सेवा करतच असतात, परंतु अनेकांना स्वामींची नित्य सेवा कशी करावी हे माहीतच नसते. मग ते नित्य सेवेचे नियम जाणून घेतात व नित्य सेवा करायला सुरुवात करतात मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भक्त आपल्या महाराष्ट्रात आहेत मैत्रिणींनो. स्वामींच्या मठात जाऊन, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. जो तो आपल्या परीने स्वामींची सेवा करतच असतो. मैत्रिणींनो, तुम्हीही करतात का स्वामी महाराजांची नित्य सेवा? करत असाल तर कमेंट्स करून नक्की कळवा. अनेक जण स्वामींचे पूजन करत असतात, नामस्मरण करत असतात. जसे जमल तसे स्वामींची सेवा अनेक भक्त करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा केली तर जी आपल्याला आपल्या जीवनात समृद्धी, समाधान, शांतता मिळते असे म्हटले जाते. स्वामींची नित्य नियमाने सेवा व पूजा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो. पण सेवेतून आपल्याला काहीतरी मिळते ही अशी अपेक्षा आपसुकच केली जाते मैत्रिणींनो. परंतु काहीतरी मिळण्यासाठी सेवा करू नये मैत्रिणींनो. आपण फक्त आपले कर्म करावे, फळाची अपेक्षा बिलकुल करू नये. वेळ आल्यावर स्वामी आपल्या चांगल्या कर्माचे फळ नक्की आपल्याला देतील. आपण कोणतीही सेवा करू ती अगदी प्रामाणिकपणे, निर्मळ मनाने, एकाग्र होऊन आणि मनापासून 100% देऊन करावी. तसेच समर्पण भाव ठेवूनच करावी. उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्य ही शक्य होण्याची किमया त्यात असते असे म्हटले जाते मैत्रिणींनो. तर महाराजांची नित्य सेवा नेमकी कशी करावी? स्वामींची नित्य सेवा करण्याचे अनेक फायदे आहेत मैत्रिणींनो. नित्य सेवेने आपली मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान होते. नित्य सेवेद्वारे भक्तीचे गहरे नाते स्वामींशी जोडता येते. नित्य सेवा ही आपल्या मनास शुद्ध आणि शांत ठेवते. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक असे चांगले बदल घडतात. स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्यावर, प्रत्येक अडचणीवर मात करणे व त्याचे उत्तर मिळवून देणे हे शिकवते. हे पहिल्यांदा स्वामी सेवेत सुरुवात करणार असाल
जे कोणी भक्त पहिल्यांदाच स्वामी सेवा सुरू करणार असाल तर त्यासाठी स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात स्थापन करावी व त्याची नित्य नियमाने आपण पूजा करावी. स्वामींना नियमित नैवेद्य द्यावा. स्वामी मंत्राचा जप, स्वामी चरित्राचे पारायण असे काही गोष्टींचा समावेश आपण नित्यसेवेत करू शकता. तर आता घरच्या घरी स्वामींना नैवेद्य कसे दाखवावा आणि स्वामींची घरी स्थापना आपण कशी करावी हे बघूया. तर मैत्रिणींनो, आपल्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर स्वामींचा जो भाव आपल्याला भावेल तसा स्वामींचा फोटो आपण आणू शकता घरामध्ये. स्वामी प्रत्यक्ष दत्त अवतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी. गुरुवार हा दिवस दत्तगुरु दत्त अवतार स्वामींना समर्पित असून हा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे. ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे ती जागा पवित्र असावी आणि कायम स्वच्छ तसेच नीटनेटकी अशीच ठेवावी. तुम्ही तुमचे कुळधर्म, कुळाचार, परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकतात. पंचपूजार किंवा षडोपचार पूजा करणे कधीही श्रेयस्कर असते, परंतु धावपळीच्या जगात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा शक्य होते असे नाही मैत्रिणी. अशा वेळी शॉर्टकट जरी वापरायचा नसला तरी योग्य पद्धतीने स्वामींचे पूजन करावे. संपूर्ण समर्पण भाव ठेवावा. मनापासून स्वामी पूजन सेवा करावी. दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वामी समोर दिवा लावावा. तसेच स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा. असे करणे फार शुभ मानले जाते मैत्रिणींनो. आता बघूयात स्वामींना नैवेद्य कसा दाखवावा आणि नैवेद्य दाखवताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यावी. दररोज न चुकता जशी स्वामींची पूजन सेवा करणे महत्वाचे आहे तसेच स्वामींना दररोज नैवेद्य दाखवावा. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते स्वामींना अर्पण करावे. स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच. स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश करावा. उदाहरण पिवळा पेढा, पिवळी बर्फी आणि जे काही पिवळ्या मिठाया उपलब्ध असतील, जिलेबी, जे तुम्हाला भेटेल मार्केटमध्ये किंवा तुम्हाला घरी तयार करता येत असेल तर. अस्वच्छ हाती नैवेद्य देणे कधीही टाळावे मैत्रिणींनो. नैवेद्य दाखवताना स्वच्छता राखणे फार आवश्यक आहे. अनावश्यक द्वेष, नाराजी किंवा नकारात्मक भावना ठेवून नैवेद्य कधीही दाखवू नका. नैवेद्य दाखवताना निरांजन व दिवा अगरबत्ती लावणे विसरू नका. एक तुळशीचे पान नैवेद्यात आवर्जून ठेवा. ताटाखाली एक गोल भरीव पाण्याने काढणे व त्यावर नैवेद्याचे ताट ठेवणे स्वामींना नेहमी चांगले आणि सर्वोत्तम असेच अर्पण करावे. तर अशा प्रकारे स्वामींची नित्य सेवा आपण दररोज करू शकता. आणि आपल्याला जर जास्त वेळ नसेल तर आपल्याला 5 ते 10 मिनिटातही आपण स्वामींची नित्य सेवा करू शकतो. नामस्मरण करू शकतो, एखादा ग्रंथ वाचू शकतो किंवा तारक मंत्र म्हणू शकतो, स्तोत्र म्हणू शकतो. जो आपल्याला येत असेल ती सेवा आपण करावी आणि वेळात वेळ काढून महाराजांची सेवा नामस्मरण नक्की करावे. मैत्रिणींनो, माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पूजा कशी करावी. तर सर्वप्रथम आपण प्रणाम म्हणजेच नमस्कार, अभिवादन करून घ्यावे. ओम नमः स्वामी समर्थाय नमः असं म्हणावं. असे ध्यानपूर्वक आपण उच्चारून स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करावा, मुजरा घालावा. त्यानंतर आपण दिवा लावावा, धूप लावावा, अगरबत्ती लावावी, सर्व काही करावे. आणि यामुळे आपलं वातावरण हे घरातील पवित्र होतं, शुद्ध होते. मनात आणि घरात शांतता नांदते, सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मीही नांदते. स्वामी समर्थ महाराजांना आपण फुले अर्पण करावी. तसेच हलका असा नैवेद्य, फळ, पाणी, गोड किंवा जे आपल्याला आवडेल, साखर पाणीही ठेवलं
साखर, दूध आणि पाणीही ठेवलं तरी चालतं स्वामी भक्तांनो. जे आपल्याकडं उपलब्ध आहे तसा आपण नैवेद्य दाखवावा. तर त्यामध्ये आपला संकल्प मंत्रजप कसा असावा? तर मनाची श्रद्धा आणि भक्ती दृढ करण्याचा आपण संकल्प करावा. तसेच मंत्रजप करावा. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थाय नमः असा आपण मंत्र म्हणावा. ही सर्वात सोपी पद्धत आणि प्रभावी पद्धत आहे स्वामी भक्तांनो. तर आपण ह्या माळा 108 वेळा म्हणू शकतो, 11 वेळेस म्हणू शकतो, जेवढा आपल्याला शक्य असल्यास आपण म्हणू शकतो. अगदी आपल्याला वेळ असल्यास आपण नसल्यास 1 वेळेस म्हटलं तरी चालतं, 3 वेळेस म्हटलं तरी चालतं. जसे आपल्याला जमेल तसे आपण करू शकतो. तर ध्यान व प्रार्थना आपण कशी करावी स्वामी भक्तांनो? तर मूळ मूर्ती किंवा फोटोकडे आपण लक्ष देऊन त्याकडे ध्यान देऊन ध्यानधारणा करू शकतो. आपल्या जीवनातील संकट, आरोग्य, मानसिक शांती, कुटुंब कल्याण ह्या गोष्टीसाठी आपण स्वामी महाराजांकडे प्रार्थना करावी. तसेच आरती कशी करावी स्वामी महाराजांची? सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांची आरती आपण करू शकतो. सकाळी 8 वाजेला स्वामी महाराजांची आरती असते, त्याच्यानंतर 10:30लाही आपण करू शकतो किंवा संध्याकाळी 6:30लाही आपण स्वामी महाराजांची आरती करू शकतो. जर आपल्याला प्रत्यक्ष आरती करता येत नसेल तर आरतीची ध्वनी किंवा व्हिडिओ आपण ऐकूनही भक्तिभावाने आरती करू शकतो. जर आपल्याला आरती पाठ नसेल, आपल्याला म्हणता येत नसेल तर आपण मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याच्यामध्ये तुम्ही आरती लावून स्वतः म्हणून ही आरती करू शकता. तर स्वामी भक्तांनो, आरती करताना आपण जसे गणपतीची आरती करताना टाळ्या वगैरे वाजवतो तसं महाराजांची आरती करताना फक्त महाराजांसमोर हात जोडून डोळे मिटून उभे राहावे व आरती म्हणावी. तर पूजाची समाप्ती कशी करावी आपण? तर दीप धूप शांत करावा. मूर्ती फोटोला हलक्या हाताने थोडे पाणी लावावे. फुले आणि नैवेद्य ठेवून प्रणाम करून पूजा संपवावी. मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणावा. त्यांचा आशीर्वाद माझ्यावर सदैव राहो अशी त्यांना प्रार्थना करावी. असे सर्व काही श्रद्धापूर्वक आपण स्वामी महाराजांची नित्य पूजा करू शकतो. तर नित्य जीवनात अनुशासन काय असावे आपले? साधेपणा, सन्मार्ग, भक्तिभाव हे जीवनातील आपल्यात महत्त्वाचे नियम आहेत स्वामी भक्तांनो, आणि हे सर्वांनी पाळायलाच हवे. प्रत्येक संकटात किंवा प्रसन्न क्षणी स्वामी समर्थांची आठवण आणि नामस्मरण आपण करत राहावे. आपल्या कर्म आणि विचार शुद्ध ठेवण्याचा नेहमी आपण प्रयत्न करावा. कधीही आपण कोणतीही गोष्ट करताना मनात वाईट विचार आणू नये आणि चांगल्याच गोष्टी आपण करावी. गरजूंना मदत करावी, ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी आणि कोणाचीही वाईट वागू नये, बोलू नये आणि कोणाचंही मन दुखवू नये. शक्यतो रोज हा क्रम आपण पाळला किंवा आठवड्यातून एकदा अधिक वेळ ध्यान व मंत्रजप केल्यास आपल्याला विशेष असे पुण्य लाभेल. आपल्या जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्या कमी प्रमाणात होतील. आपल्याला यश प्राप्ती होईल आणि मनही शुद्ध होईल आणि मनाला शांतताही लाभेल स्वामी भक्तांनो. जास्त वेळ मिळत नसेल तर त्यांनी किमान 5 ते 10 मिनिटेही नित्य नामस्मरण आणि प्रणाम करणे अत्यंत लाभदायी ठरू शकते. आपल्याला वेळेअभावी जर नित्य पूजा करायला जास्त वेळ मिळत नसेल तर आपण 5 ते 10 मिनिटातही पूजा करू शकतो, नामस्मरण करू शकतो. सर्व काही आपण 5 मिनिटात करू शकतो स्वामी भक्तांनो. जितका आपल्याला वेळ भेटेल तितक्या याच्यात आपण नामस्मरण करावे, एखादी आरती म्हणावी, मंत्र म्हणावा किंवा एखादं भजन म्हणावं. जे आपल्याला काही आवडतं ते आपण जितका वेळ आहे फावल्या वेळात आपण तेवढी पूजा करावी. तसेच आपण नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप तर करू शकतो. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पारायणही आपण नियमित करू शकतो. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण स्वामी महाराजांचे चरित्र सारामृत पारायण किंवा क्रमशः रोज चरित्र सारामृताचे 1 ते 3 अध्याय वाचल्यासही
7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं स्वामी भक्तांनो. ह्या प्रकारे हे आपण स्वामी महाराजांचं पारायण करू शकतो. तर स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेत मंत्रजप अत्यंत महत्त्वपूर्ण आहेच. तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची आपल्याला प्राप्ती होते. याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्राचा उपयोगही आपण करावा. मंत्रजप करत असताना मन शांत ठेवावे आणि भक्तिभावाने त्या मंत्राचा आपण उच्चार करावा. मंत्रजपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती आपल्याला साधता येते. स्वामी भक्तांना घरातील कामे करताना नाम घेता येऊ शकते. तसेच स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामी सारामृत हे ग्रंथाच्या स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करतात स्वामी भक्तांनो. त्यामुळे हा ग्रंथ आपण नियमित वाचावे. जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करतात. ह्या ग्रंथाचे वाचन भक्ताला